खरं तर समाजामध्ये आपण आयुष्य जगत असताना कोणाला ना कोणाला गुरु मानत असतो. खरात पती पत्नीला माझ्या परिवाराने गुरु मानलं, आम्ही गुरु मानलं. आणि काही वेळा तिथं होत असलेला कार्यक्रम, मग तो महाशिवरात्रीचा असेल, गुरुपौर्णिमेचा असेल, या कार्यक्रमाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्य वाटपाचा असेल, या निमित्तानं आम्ही उपस्थित राहत होतो. यामध्ये एखाद्या व्यक्तीला आपण गुरु मानले आणि त्यानिमित्तानं संपूर्ण कुटुंब आम्ही त्या कार्यक्रमात उपस्थित राहत होतो. माध्यमांमधून सातत्याने दाखवले जाणारे व्हिडिओ हे काही वर्षापूर्वीचे. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं अनेकांनी ती पाद्यपूजा केली, तशी मी माझ्या पतीने देखील ती पाद्यपूजा केली. 5-6 वर्षापूर्वी ज्यावेळेस आपण ज्या लोकांच्या संपर्कात असतो, ते 5-6 वर्षानंतर एखाद्याचं कृत्य, एखाद्याची वैयक्तिक वागणूक, त्याचं वैयक्तिक आयुष्य याच्याबाबत आपल्याला कोणतीही सुतराम कल्पना नसते. आज आपण ज्यांच्याबरोबर आहोत, जे आपल्याबरोबर आहेत, ते उद्या पुढे जाऊन कसं वागणार आहेत ही कल्पना आपल्या कोणाला नसते. त्याच्यामुळं मी ही घटना समजली त्यावेळेस मला तो धक्का बसला. मी लगेच ते ट्विट देखील केले सुरुवातीला की या देवस्थान ट्रस्टशी माझ्या कुटुंबाचा संबंध आहे, पण खरात आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही माहिती असायचं कारण नव्हतं. यामध्ये पोलिसांनी खोलवर निष्पक्षपणे तपास करावा हे मी परवाच सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी आज मी पोलीस महासंचालक यांची भेट घेतली. त्यांना देखील या तपासाबाबतचं पत्र दिले, जे मी तुम्हाला माध्यमातून सुद्धा दिले. त्यानंतर मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेतली, त्यांनाही ते पत्र दिले, ते मी तुम्हाला माध्यमातून दिलेले. मी आता आदरणीय सुनेत्रा वहिनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष, आमच्या नेत्या यांची भेट घेतली आणि एकंदर हा सगळा घटनेचा तपास हा पारदर्शकपणे व्हावा, निष्पक्षपणे व्हावा यासाठीची मागणी केली. यामध्ये आपण काही लोकांवर विश्वास ठेवतो, एक आध्यात्मिक श्रद्धा आपली असते, एक आध्यात्मिक भावना असते. माझं संपूर्ण कुटुंब हे वारकरी कुटुंब आहे. त्याच्यामुळे आमची जी श्रद्धा होती ती आध्यात्मिक दृष्टिकोनातून होती.